चपाती खायची, 15 वर्षाचा असेल तरी चपाती खायची. तो 6 महिन्याचा मुलगा तर चपाती खाऊन त्याला दूध लागतं. कारण वयोमानानुसार जसं पोषण मूल्य, पोषण आहाराचा पदार्थ बदलतो, तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हानिहाय तिथं असणारी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथे येणारा पाऊस, तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं. अध्यक्ष महाराज, आपण आम्हाला सोलार लावायला सांगितलं. आता आमच्याकडे साधारणतः 1921 लाभार्थ्यांनी सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे 503 लाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे. खरं तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज, ज्या कोणत्या कंपन्यांना सोलर लावण्याचा नियम केला त्याच्यातली मला वाटतं की जी एकदमच डाऊन थर्ड क्लास कंपनी होती ती आम्हाला दिली. आमच्या नशिबातच असतं. आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज, आणि हे माझं शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज, मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे. काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी CRI कंपनी यांच्या विरुद्ध आल्या, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे. आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहित नाही, पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे, काम कनिष्ठ आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी या तक्रारीची दखल 28 जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही, या कंपनींना बेदखल करत नाही, या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही. आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिले, उत्साहाने दिले, अभिमानाने दिले, एवढा छाती फाटेपर्यंत तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय. अध्यक्ष महाराज, तो शेतकरी गेला ना, त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला, तो गरीब माणूस, शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तर तुम्ही मजबुरीचा करत आहात का? आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री महोदय सांगतो. दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे हे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे, धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून हे पाणी घेतो. तुम्ही काय म्हणताय, नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा, पण घ्यायचा सोलार पंपच. अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना. परिणाम काय झाला, आत्ता हे तुमचंच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल, तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो. कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो. मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही. म्हणजे दुहेरी मार, त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा अध्यक्ष महाराज. आणि आत्ता सदर पंप यामुळे नादुरुस्त आहे. तर माझी पहिली मागणी आहे की तुम्ही जिथं योग्य आहे तिथं सोलार पंप दिलेच पाहिजे. हे जबरदस्तीने द्यायला काय मंत्रिमंडळाची खाती आहे की इच्छेच्या विरुद्ध खाती द्या? जबरदस्तीने का देताय तुम्ही? त्याला जर एजी पंप पाहिजे. मग तिसरा मुद्दा जो अजून गमतीशीर आहे, आमचा हक्क काय हेही सांगतो. खरं तर विदर्भ मराठवाड्याची लोक साधी आहे, खूप साधी आहे. कारण मी जावई असल्यामुळे मला मराठवाड्याचा तर फार चांगला अनुभव आहे, साधी असतात. अध्यक्ष महाराज, हे कधी केलं सोलार पंपाचं गणित? जेव्हा इतरांची, म्हणजे मामा याचा अन्वयार्थ अन्यथा घेऊ नका, मी तुम्हाला छोटं एक उदाहरण देतो. मी तर खूप विश्लेषण केलं, एक छोटं उदाहरण देतो. किती अनुशेष हा विदर्भाचा आहे. आमचे नाईक साहेब, तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावर खूप अन्याय होतो, आपल्याला पताच लागत नाही, आपल्याला आहे ना शुगर कोटेड टॅबलेट दिल्या जाते. अध्यक्ष महाराज, आता मी साधारणतः गणित देतो आणि हा कागद नंतर तुम्ही पाहिजे असेल तर देतो. आर्थिक पाहणी अहवाल 7.13.1 पान नंबर 102. आपण काय म्हणतो, काय राज्यात मार्च 2024 पर्यंत एकूण
48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. ठीक आहे, तुम्ही नाही केलंय, तुम्ही येईपर्यंत 24 पर्यंत ते मार्च 24 पर्यंत झालं, मान्य. तुम्ही आम्हाला एजी पंपाचे भरलेली डिमांड वापस पाठवली. म्हणजे जवागा बोगल्यानंतर त्याला ताटावरून उठवल्यावर जेवढं पाप लागतं की नाही, हे तसं आहे. तुम्ही डिमांड घेतली 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये, शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि तुमचा काय पराक्रम आहे त्याची चेक वापस करतात. त्याला सांगताय की एजी पंप आम्ही देणार नाही. मी तेही आकडे वाचतो माननीय मंत्री महोदय. आता मला सांगा, ठीक आहे, 48.69 लाख कृषी पंपाचे विद्युतीकरण करण्यात आले. सन 2024-25 मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत 1,20,807 कृषी पंपाचे विद्युतीकरण केले. कोणाचे केले? का नाही केले विदर्भाचे? का नाही केले मराठवाड्याचे? म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना सांगायचं विदर्भ मराठवाड्याची कामं करू नका, पहिल्यांदा आपला पूर्ण टार्गेट पूर्ण करून घ्यायचा आणि मग सांगायचं नाही नाही आता आम्ही कुणालाच देणार नाही. आम्ही शपथ घेतली आहे की आता आम्ही कुणाला एजी पंप देणार नाही. घ्यायचं असेल तर सोगारच घ्यावं लागेल, आपकी इच्छा रहो या ना रहो. अध्यक्ष महाराज, अरे आमच्या चंद्रपूरमध्ये पॉवर स्टेशन आहे, चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन. आम्ही राख बुकतोय रोज 15,000 टन एक तर CTPS ची राख आहे. आणि काय तर नाही आम्ही विजेचा पंप देणार नाही. दारीवाल आम्ही प्रदूषण सहन करायचं. अध्यक्ष महाराज, वर्धा पॉवर, GMR, अरे वीज आम्ही निर्माण करायची. जो पोरगा अन्न देणाऱ्या आईला उपाशी ठेवतो ना, तर तिकडे चित्रगुप्ताच्या रेकॉर्डमध्ये त्याचा खूप वाईट रिमार्क होते. इथं एखाद्याचा वाईट रिमार्क झाला तर चालतो, तिकडे वाईट रिमार्क होता कामा नये. आम्ही प्रदूषण सहन करायचं, राख बुकायची आणि किती एजी पंप मागितलं आम्ही, तुम्ही चेक वापस करता. मानव विकास निर्देशांकामध्ये आमचा जिल्हा 718 आहे. आता फक्त एक तुम्ही कसा अन्याय करता ते सांगतो. माझ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अध्यक्ष महाराज 3,61,799 आहे. यापैकी 2,60,462 हे अल्पभूधारक आहे, 1,792 गाव आहे. आम्हाला कृषी पंप किती आहे? लोकसंख्या 3,61,799, कृषी पंप आहे 65,316. ठीक आहे, मी समजू शकतो. आता मी तुम्हाला दुसरा आकडा देतो, अन्यथा घेऊ नका हो भाऊ. दुसरा आकडा देतो. सोलापूर जिल्ह्यात किती शेतकरी आहे? 7,74,691 आणि पंप किती दिले आहे? 4,07,12. म्हणजे आम्हाला पंप द्यायचे असेल तर तुमचं धोरण आमच्यासाठी मरण. हे काय आहे? एजी पंप देताना आता मी पुढचे आकडे देतो. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमचे किती अर्ज होते, म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जावयाला नाराज करू नका, आमचे एजी पंप पूर्ण द्या. ते अधिकाऱ्यांच्या नादाला लागू नका. आपल्याला अधिकाऱ्यांच्या नादाला मीही कधी लागलो नाही, तुम्हीही लागू नका. ते त्यांचं एक साचेबंद उत्तर आहे, त्यांचं एक जीवनशैली आहे. आपण शेतकऱ्यांच्या मधात राहतो. किती अर्ज होते? चंद्रपूर सर्कलचे फक्त 1447 अर्ज हे एजी पंपासाठी होते.